नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जसं की आम्ही तुम्हाला आता दाखवत आहोत बदलापूर पालिकेचे काही बांधलेले शोपीस, त्यातला अजून एक शोपीस मी आपल्या समोर घेऊन आलो. तर आपण आता आहोत बदलापूर पूर्वेला आणि या बदलापूर पालिकेचा अजून एक मोठं शोपीस. आता हा जो स्टेशन परिसराचा रस्ता आहे, बदलापूर पूर्व साईडला, बदलापूर पूर्वेला हा जो स्टेशन परिसराचा रस्ता आहे त्याच्या अगदीच बाजूला हा बदलापूर पालिकेचा शोपीस आहे. आता इथे आधी आणि हे शोपीस सुद्धा भाजी मंडईच आहे. इथे आपण पाहू शकतात, इथे लावलंय खूप मोठा बोर्ड, कुळगाव बदलापूर नगर परिषद फळ व भाजी मंडई. पण जेव्हापासून हे बांधण्यात आले तेव्हापासून याचा काहीच उपयोग झालेला नाही. आधी हे जे नाव इथे लिहिलंय ते इथे लिहिलेलं होतं नाव, पण ते इतकं जुनं झाले की ते नाव सुद्धा पुसले गेले. आपण पाहू शकतो बदलापूर पालिकेची ही आहे भाजी मंडई, जी की कधीच चालू न झाली, फक्त बांधण्यात आली. अक्षरशः त्या भाजी मंडईची यांनी गोडाऊन बनवून ठेवलंय. या भाजी मंडईला इतके दुकानं, पालिकेने जे अनधिकृत दुकान होते त्या सगळ्यांवर कारवाई केली आणि सगळे पाडून टाकले. ठीक आहे, जे अनधिकृत होते त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि तुम्ही कारवाई केली, पण त्या सर्वांना जे आज ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांना हे लवकरात लवकर चालू करून देऊ. त्यांचा बिझनेस ते इथे नव्याने चालू करू शकतात, पण या अशा गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाहीये. ही जी भाजी मंडई ही सुद्धा अशीच धूळ खात पडलेली, अक्षरशः गंज लागलाय त्या भाजी मंडईला. अजून तुम्हाला दाखवतो. आणि ही खूप मोठ्या चांगली एक मजल्याची भाजी मंडई बांधली. आणि इथे जे गाळे आहेत त्या गाळ्यांचे हाल बघा. ही जी भाजी मंडई आहे इथे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरचं सामान ठेवण्यात आले. आता ही नक्की भाजीवाल्यांची भाजी मंडई की कॉन्ट्रॅक्टर साठी बांधून ठेवलं ते काही समजत नाही सगळे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं सामान सुद्धा धुळकात पडले. बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदचा अजून एक हा शोपीस जो की आम्ही तुमच्या समोर आणलाय. यावरती खरं तर प्रश्न विचारायला हवेत. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की कुळगाव बदलापूर नगर परिषद फळ व भाजी मंडई, ज्याचं उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 13/8/2011 आणि आता चालू आहे 2026. इतक्या वर्षापासून हे असंच धुळगात पडले. ज्या नगर परिषदेने जी तुम्ही अनधिकृत बांधकामावर कारवाई केली, तर त्याच सगळ्या जे काही कामगार होते, जे बिझनेसमॅन होते, छोटे छोटे उद्योजक होते, तर त्यांना तुम्ही ते गाळे व्यवस्था करून द्यावी आणि त्यांचा जो संसार आहे, त्यांचं जे रोजीरोटी ती परत चालू होईल यासाठी काहीतरी प्रयत्न करा. आणि जर तुमच्याही परिसरामध्ये कुठे असे बदलापूर पालिकेचे शोपीस असतील तर ते आम्हाला नक्की सांगा कमेंटच्या द्वारे. आम्ही नक्की तिथपर्यंत पोहोचू आणि ते पालिकेसमोर नक्कीच आणू. आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.